हॅलो, मी राजेश्री आणि आज मी बनवले होते फ्राय नूडल्स. आता फ्राय नूडल्स सगळ्यांना खायला बऱ्यापैकी आवडतं. चाऊमिन, भेळ किंवा सूपमध्ये तुम्ही कधी ना कधी खाल्लं असेल. पण खूप वेळा नोटीस केलं आहे का, ज्यावेळेस हॉटेलमधून आपण ऑर्डर करतो त्याच्यासोबत असे नूडल्स येतात तर त्याचा बहुतेक वेळा तेलाचा वास येतो, कारण ते तळलेले खूप दिवसापूर्वी असतात. तर मग आता आपण घरच्या घरी कसे तळायचे ते बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ टाकून पाण्याला चांगलं उकळी येऊन दिलं. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचे तुमच्याकडे असतील ते नूडल्स टाका आणि 5 ते 6 मिनटं फुल गॅसवरती शिजवून घ्या. आता नूडल्स शिजवायचे, शिजले कसे ते कसं ओळखणार? नूडल्स दोन्ही साईडून स्ट्रेच करायचे, मध्ये तुटले तर नूडल्स आपले शिजून तयार आहेत. आता नूडल्समधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी सुकण्यासाठी ठेवायचे, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. पाणी निघालं की त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर सगळ्या नूडल्सला लागलं जाईल. नंतर तेल कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये मस्त असे नूडल्स सोडून घ्यायचे. तर ज्यावेळेस नूडल्सला येणारे बबल्स तेलामधले थांबतात, तर त्यावेळी नूडल्स त्या साईडून कुरकुरीत भाजून तयार झालेले आहेत हे ओळखायचं. आता दोन्ही साईडून आपले नूडल्स छान भाजून झालेले आहेत, तर त्याला आपण तेलामधून बाहेर काढूया आणि बघू शकता किती छान तयार झालेले आहे, एकदम शेवसारखं. आता तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि चला आता सबस्क्राईब करा.